नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा पी.एम. किसानचा जो हप्ता आहे तो 13 मार्च 2026 या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर काय होणार आहे, तुरंत जमा केला जाणार आहे. पी.एम. जे नरेंद्र मोदी आहेत यांच्या हस्ते काय केला जाणार आहे, एक मोठा कार्यक्रम वगैरे होणार आहे आणि त्या कार्यक्रमातून मग सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातील. पण आता मुद्दा असा आहे की ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक ही आनंदाची बाब म्हणावं लागेल. महत्त्वाची माहिती की ज्यांनी रजिस्ट्रेशन नवीन केलेलं आहे त्यांच्यासाठी हे 2,000 रुपये काय होणार आहे, तर पी.एम. किसानचा हप्ता येणारा 22वा त्यांच्या खात्यावर काय केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. तो मग नवीन रजिस्ट्रेशन कसे केलेले आहे, तर ज्यांचे वारस हक्काने नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहेत, वडील मयत आहेत, आहे का नाही, ते वडील मयत असल्या कारणानं मग वडिलाची जमीन मुलाच्या नावावर आलेली आहे आणि मग मुलाच्या नावावर वारस हक्काने जमीन आलेल्या असल्या कारणाने हे जे नवीन रजिस्ट्रेशन आहे ना, मग त्याची जी कागदपत्राची जी पूर्तता केलेली आहे, जे वेळोवेळी सांगितले जातं तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसाठी जे कागदपत्र लागतात ते कागदपत्राची पूर्तता करून नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते व्हेरीफाय झालेलं आहे, मंजूरही झालेलं आहे. आणि मंजूर होऊन मग हे जो 22वा हप्ता जो आहे ना पी.एम. किसानचा, तो हप्ता काय केला जाणार आहे, त्या नवीन रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्यांची जमीन नवीन खरेदी केलेली आहे, रजिस्ट्री अद्याप नवीनच आहे, अशा शेतकऱ्यांसुद्धा काय केलेले आहेत, रजिस्ट्रेशन केलेले आहेत, पण त्याचे व्हेरिफिकेशन पेंटिंगमध्ये आहेत, बाकी आहेत. अशा शेतकऱ्यांना हा 2,000 रुपयाचा हप्ता मिळणार नाही. तर ज्यांचे वारस हक्काने जमीन आपल्या नावावर आलेली आहे, सर्वच ज्यांची नावावर जमीन वारस हक्काने आलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या काय होणार आहे, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 2,000चा हप्ता फिक्स त्यांना काय होणार आहे, ह्या वेळेचा मिळणार आहे. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी अद्याप वारस हक्काने या जमिनी काय झालेल्या आहेत स्वतःच्या नावे केलेल्या नाहीत, मग ते मयतचे असतील, आहे का नाही, अशा तर त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांनी करून घ्यायचे आहेत. ते काय आहे, तर या पी.एम. किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्र आहेत त्यांना पी.एम. किसान योजनेचा हप्ता भेटू शकतो, मिळणारच आहे फिक्स. असे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ज्यांची जमिनी वगैरे राहिलेली आहेत पेंटिंगमध्ये, त्यांनी वारस हक्काने घेऊन वडिलांच्या नावे आईच्या नावे पुढं स्वतःचे घेऊन नवीन रजिस्ट्रेशन त्यांना करता येतं. मग तो फेरफार असेल, त्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड, 7/12/18 अशा गोष्टी काय केल्या जातात, लागतात. हे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर वगैरे हे सर्व काय करायला लागतं त्यांना, नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतं. आणि नवीन रजिस्ट्रेशन त्यांचं व्हेरीफाय होऊन त्यांना काय केला जातो, 2,000 रुपयाचा हप्ता तात्काळ त्यांच्या खात्यावर काय केला जातो, वर्ग केला जातो. म्हणजे जेव्हा हप्ता येईल तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, मंजूर झाल्यानंतर हा 2,000 रुपयाचा हप्ता सर्वात शेतकऱ्यांना जेव्हा येईल त्या टायमाला, त्यावेळेस हा 2,000 रुपयाची जो निधी आहे तो काय केला जातो, वर्ग केला जातो. धन्यवाद.